पहिला प्रश्न माझा सर्व शेतकऱ्यांना राहणार आहे, दिवसेंदिवस औषधं, खत आणि फवारणी याचा खर्च वाढत चाललाय का कमी होत चाललाय? आणि उत्पादन पूर्ण याच्यावरती याचं नॉलेज. आज पायाखाली जमीन तुमच्या सरकणार आहे. बऱ्याच वेळा आपण ह्या परिसरामध्ये कंपन्यांचे कार्यक्रम घेतो, फर्टिलायझर कंपन्यांचे कार्यक्रम घेतो, कंपन्यांचे मेळावे घेतो, माती परिषदेचे मेळावे घेतो. पण आज विद्यापीठाचे जे काही सायंटिस्ट शास्त्रज्ञ लोक आहेत या लोकांचं आज स्पष्ट म्हणणं आहे की जसे आपण याच्या पाठीमागं औषधांचे, खतांचे, जीवाणूंचे, सेंद्रिय शेतीचे मेळावे घेतले, त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा पाणी परीक्षण मेळावा महत्वाचा आहे. कारण की दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत चालली, नद्याची पातळी खालावत चालली, जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण वाढायला लागले, पाण्याचा पीएच वाढायला लागलाय, पाण्यात हार्डनेस वाढायला लागला, पाण्याचा टीडीएस वाढायला लागला. आणि या सगळ्या प्रॉब्लेममुळे औषधाचं जे प्रमाण आहे कमी करून राहिलो, वाढवून राहिलो आपण. हे का वाढलं गेलं हे सगळी कारणं तुम्हाला आज या ठिकाणी समजतात. आणि फक्त मी प्रॉब्लेम सांगणार नाहीये, तर त्याच्यावरती लाईफ टाइम साठी तुम्हाला पर्याय काय असू शकतो. पाणी तर बदलू शकत नाही, नदीतलं पाणी तेच राहणार आहे, बोरचं पाणी तेच राहणार आहे, विहिरीचं पाणी तेच राहणार आहे. मग हे पाणी क्लिअर कसं करायचं आणि आपलं उत्पादन वाढ कशी करायची त्याच्यावरती चर्चा होते. हे गॅरंटी देईल ज्या पद्धतीने आम्ही आज हे पूर्ण प्रयोग सक्सेसफुल केले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुगल, युट्यूबला जरी माझं नाव सर्च केलं तर तुम्हाला हजारो लाखो व्हिडिओ सापडतील, रिप्लाय सापडतील फार्मर्स लोकांचे. आम्ही 50% खतं आणि 50% फवारण्या कमी करण्यामध्ये सक्सेस झालेलो आहोत. आणि हा कार्यक्रम तुमच्या परिसरात आम्ही डॉक्टर साहेबांनी, आम्ही त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे, त्यांनी त्यांच्या स्वतःचा परिचय दिलेला नाहीये, पण आज ते सुद्धा रावरी विद्यापीठामध्ये खूप सारे त्यांनी आले प्रयोग पहिले पण केलेले, आज पण करतात आणि अजून त्यांचा रिसर्च सुरू आहे. तर असे डॉक्टर खळेकर साहेब आणि आज मी जल अभ्यासक असे आम्ही एकत्र मिळून 750 ते 800 लोक आम्ही एकत्र आहोत जल अभ्यासकांचं महाराष्ट्रामध्ये काम. तर हा कार्यक्रम मामूली नाहीये. आज एवढेच आपण 15-20 लोक एकत्र आहोत. आजचा कार्यक्रम तुम्हाला जर क्लिअर झाला तर तुम्ही स्वतःहून एक दिवशी डॉक्टर समाज सांगणारे कोळकर साहेबांचे परत आम्हाला एक कार्यक्रम परत मात्र हे बाहेरचा हॉल सुद्धा कमी पडेल एवढी तुम्हाला गॅरंटी देते. तर आपण कार्यक्रमाला चालू करूया. आपलं मेन उद्दिष्ट आहे की शेतकरी वर्गाचा औषध, खत, फवारण्या का वाढत, उत्पादन का घटत झाले त्याच्यावरची काय कारण तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये सगळ्या विद्यापीठाचा समावेश आहे. ज्या गोष्टी मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे हे कुठल्या कंपनीने लिहिलेले नाहीये. लक्षात येते, कुठल्या कंपनीने लिहिलेले वाक्य वाचत नाहीये. तर हे कोणाचे शास्त्रज्ञ लोकांनी जो शेतकरी वर्गासाठी दिलेले जे गाईडलाईन्स आहेत की कुठल्या दिशेने गेल्यानंतर आपण सक्सेसफुल होऊ शकतो ती कारणे आहेत त्यांनी लिहिलेली. तर आज या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला क्लिअर करणार की डिसेंबर 2015 मध्ये एक शाश्वत शेती मॉडेल तयार केलं विद्यापीठाने मिळून. शाश्वत शेती, शाश्वतचा अर्थ काय? हमखास. हमखास म्हणजे गॅरंटेड. गॅरंटेड शेती करायची असेल तुम्हाला कुठल्या नियमातून चालवलं आहे. त्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा दिला त्यांनी, शारपट जमीन, क्षारयुक्त पाणी आणि पाण्याचा वाढत असायला साम म्हणजे पीएच. म्हणजे तुमच्या पाण्यातली आम्लता किती वाढलेली आहे, विम्लता किती वाढलेली आहे. तुमचं पाणी अल्कलाइन आहे का ऍसिडिक आहे. जर तुमचे पाणी जर ऍसिडिक असेल तरी धोकादायक आहे आणि अल्कलाइन असले तर धोकादायक आहे. तर आपल्याला कुठला बेस पाहिजे? मधला, न्यूट्रल, उदासीनता म्हणजे न्यूट्रल अवस्था पाहिजे. तर पहिली गोष्ट शास्त्रज्ञ लोकांचं काय म्हणणं तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो. यांनी लिहिलेली आहे सर्वसाधारण मर्यादेमध्ये तपासायला घटक जमिनीमध्ये किती प्रमाणात असलं पाहिजे. ते तुमच्या टाकलेल्या खताच्या क्वालिटी ठरलं जात नाही, क्वांटिटी ठरलं जात नाही, ते ठरलं जातं तुमच्या जमिनीच्या पीएच वरती ठरलं जातं. मग तो तुमचा पीएच किती आहे, कमी जास्त आहे, तो कशावर ठरणार आहे? आता पाण्यावर. आता तुमच्या मनात अजून शंका, आता तुम्ही आपल्या बाजूला द्राक्षपट्टा आहे. 2016-17 पासून मी द्राक्षपट्ट्यामध्ये मास्टर काम करतोय, कन्सल्टंट म्हणून, एक डॉक्टर म्हणून काम करतोय आम्ही त्या फील्डमध्ये. तर त्या ठिकाणी आज पाहिलं गेलं त्या शेवटच्या 5-6 वर्षामध्ये माती परीक्षेचे लॅब वाढले, बरोबर आहे. माती परीक्षण केली, औषधाची परीक्षण केली आणि आता ह्या शेवटच्या 3-4 वर्षामध्ये देठाचं परीक्षण, पानांचं परीक्षण हो राहिले, मुळ्यांचं परीक्षण आणि महत्वाचं ह्याचं खूप कमी ह्याच्यावरती फोकस आहे. लक्षात येते, पिकाची गुणवत्ता ही मातीच्या गुणवत्तेवरती ठरली जाते, बरोबर ना. आपण काय म्हणतो, एखादा सशक्त व्यक्ती असेल, सशक्त एकदम स्ट्रॉंग मजबूत, त्याला काही खायला घाला, तो खाणार पण भरपूर आणि पचवणार पण भरपूर आणि तो स्ट्रॉंग राहणार. तसं पीक जर तुमचं स्ट्रॉंग असेल, सशक्त असेल तर तुम्ही कुठल्याही व्हायरसला ते बळी पडणार, बरोबर आहे. आणि हे कशावर ठरणार आहे, मातीचा पोत जर चांगला असेल तर कमी खतात सुद्धा उत्पादन वाढलं जातं. पोत म्हणजे काय, आतापर्यंत आपण अडाणी भाषेमध्ये एकच शब्द ऐकले, पोत मातीचा चांगला असेल तर उत्पादन वाढ. पोत म्हणजे काय, तर त्याची परिभाषा शास्त्रीय लोकांची आहे पीएच.
त्याला आपण इंग्लिशमध्ये पीएच म्हणतो, मराठी सामू म्हणतो, कुणी त्याला पॉवर ऑफ हायड्रोजन म्हणतो, कुणी पोटॅशियम ऑफ हायड्रोजन म्हणतो. तुमच्या पाण्यातलं ऋणभारानं अणु म्हणजे अणुरेणू म्हणतो ना आपण, अणुरेणू धनऋण, हे इनबॅलन्स का बॅलन्स, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आज या ठिकाणी कळणार आहे. आणि कुठल्या पीएचला कुठलं खत अवेलेबल होतं हे तुम्ही आज या ठिकाणी जाणून घ्या. त्या ठिकाणी त्यांनी सिक्वेन्सनी लिहिलेलं की सामू हा जमिनीचा मातीचा अतिशय महत्वाचा गुणधर्म असून माती तुमच्या आम्लवर्गीय का विम्लवर्गीय दर्शवतो. मातीला 2 गुणवत्तेमध्ये डिवाइड केलेला आहे, एक आम्लता आणि एक विम्लता. ज्या माती पाण्याचे पीएच 5.5-6च्या खाली आहे त्याला ऍसिडिक जमीन म्हटलं जातं, पित्तधारी जमीन म्हटलं जातं. जर तुमच्या मातीतली आम्लता वाढली किंवा पाण्यातली आम्लता वाढली तर तुम्ही कितीही हाय क्वालिटीचं खत, हाय क्वालिटीचं टॉनिक त्या पाण्यात किंवा त्या मातीमध्ये टाका, शून्य रिझल्ट येणार. हे मी नाही सांगत, हे अभ्यास सांगतो. लक्षात येते, म्हणजे मातीतली आम्लता वाढली हा तुमचा लॉस आहे. मातीतली विम्लता वाढल्यानंतर पण हाच लॉस. तर आपल्याला अल्कलाइन पण चालत नाही आणि आम्लधारी पण चालत नाही. म्हणून स्पष्ट लिहिले की सामू हा जमिनीचा मातीचा अतिशय महत्वाचा गुणधर्म असून माती तुमच्या आम्लवर्गीय का विम्लवर्गीय दर्शवतो. लक्षात येते. पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही जमिनीच्या पीएच वरती अवलंबून आहे, ना खताच्या क्वालिटीवर ना क्वांटिटीवर. आजपासून डोक्यातनं काढून टाका, तुम्ही किती खत घालताय, किती क्वालिटी टाकताय, किती क्वांटिटीमध्ये टाकताय, त्याला झिरो किंमत आहे. किंमत कशाला राहणार आहे? मी आणलेलं खत लागू पडलं तर त्याला किंमत आहे, बरोबर आहे. आणि लागू करण्यासाठी पीएच तुमचा काय पाहिजे? बॅलन्स पाहिजे. क्लिअर. आता पुढचा मुद्दा समजून घ्या. किती पीएच पाहिजे मातीचा? 6.5 ते 7 पाहिजे. 7च्या पुढं किंवा 5.5च्या खाली आलं तर सामू असल्यास जमिनीचे आरोग्य बिघडले असे समजावे, हा विद्यापीठाचा आदेश. पुढे त्यांनी दिलेला आहे, जर पीएच तुमचा 7 असेल तर जमीन उदासीन असते, पिकांना अन्नद्रव्य सुलभतेने शोषण करता येतात, तयार करतात. आता जमिनीमध्ये अन्न तयार करणे एक पोझिशन, बरोबर. आणि तयार झालेलं अन्न हे उचलणं गरजेचं, अपटेक करणं गरजेचं. आज शेतकरी अन्न तयार करण्यासाठी वेगळं पोझिशन वापरतोय, बरोबर आहे. तयार झालेलं अन्न झाड उचलण्यासाठी, त्याला अपटेक करण्यासाठी परत वेगळे खत वापरतोय. हे कशासाठी? लक्षात येते. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजणार आहेत. 2 मुद्दे समजून घ्या. पीएच 7 असेल, उदासीन असते, पिकांना अन्नद्रव्य सुलभतेने शोषण करतात, तयार करतात. आता शोषण करणं वेगळा पार्ट आणि तयार करणं वेगळा पार्ट. शोषण करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो रोल आहे, सगळ्यात महत्वाचा रोल आहे तो मुळ्यांचा आहे. जमीन अन्नद्रव्य तयार करण्यासाठी न्यूट्रल पीएच पाहिजे. जमीन अन्नद्रव्य तयार झाल्यानंतर तयार झालेलं अन्न जमिनीत पडून राहिलं पाहिजे का झाडाने उचललं पाहिजे? झाडाने उचललं पाहिजे. झाडाने उचलण्यासाठी त्याला तोंड पाहिजे. आज आपल्या तोंडाला मास्क किंवा मुस्क लावला आपण आणि पुढे 5 पकवानं तयार करून ठेवले, खाता येईल का? हात पण नाही आणि तोंड पण बंद आहे, खाता येईल का? नाही. तसं बऱ्याच वेळा एक तर जमीन अन्नद्रव्य तयार करत नाही, चुकून तयार झालं झाड अपटेक करत. मग अपटेक करण्यासाठी सगळ्यात आता जो नवीन जो आदेश आहे त्याच्यावरती आज आम्ही स्वतः एसी मध्ये बसणारे शास्त्रज्ञ सायंटिस्ट लोकांना आम्ही त्यांच्या हाताला धरून बांधावरती आणलं. बांधावरून त्यांना झाडाच्या बुडामध्ये घेऊन गेलो की साहेब तुम्ही दिलेले शिफारस, तुम्ही दिलेली खतं, तुम्ही दिलेली टॉनिक आम्ही आज वापरतोय. विद्यापीठाच्या शिफारसीनुसार आज फर्टिलायझर दुकानदार झाले, पुस्तकाने काम करतात. हे पुस्तक विद्यापीठाचीच आहे. मग आम्ही कुठं चुकतोय तुम्ही सांगा मला. तुम्ही टाकलेलं खत टाकले, जशी तुम्ही मशागत सांगितली तशी केलेली आहे, जी व्हरायटी सांगितली ती व्हरायटी आहे, सगळं केलेलं तुम्ही सांगितलं पद्धतीनं. मग ह्याची वाढ का थांबलेली आहे तुम्ही सांगा. असं लक्षात आलं ज्यावेळेस एका प्लॉट मध्ये आम्ही 10 ते 15 बेट उकरली गेली तेव्हा लक्षात आलं की तयार झालेला अन्नद्रव्य अपटेक करण्यासाठी महत्वाचा रोल आहे मुळ्यांचा. आणि मुळ्यामध्ये प्रकार 3 असतात. महत्वाचा पहिला जो मूळ आहे तो जेट मूळ. जेट मुळाला काय फुटतात? सोट मूळ. सोट मुळाला तंतुमय मूळ. आणि त्याची जी सायकल असते ते 22 ते 27 दिवसाची सायकल असते. 27 दिवसानंतर पांढऱ्या मुळाचं रूपांतर सोट मूळ मध्ये होतं. ऊस पट्ट्यामध्ये 1-2 डोस जर दिले ते 100, 125, 110 इझी मध्ये आवरे जातात. कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये जात होते. पण आज 4 वेळा खत घालून 60, 70 खत टाकून सुद्धा 50, 35, 40 शेतकरी अडकले. ह्याची कारण तुम्हाला आज कळणार. लक्षात येते. या सगळ्या गोष्टीचं चिरफाड आजच्या कार्यक्रमात होणार आहे. 2 मुद्दे लक्षात आले. मुळी, जेटमूळ, सोटमूळ, तंतुमय मूळ. आणि हे सगळं उद्या आजच्या तुमच्या पाण्याच्या रिपोर्टवरनं 99% अचूक प्रॉब्लेम इथं बसून सांगणार आहे. मला तुमचं झाड बघायची गरज नाही, तुमचा प्लॉट बघायची गरज नाही.
काय प्रॉब्लेम इथूनच सांगणार. कारण एखादा आजारी पेशंटचं ब्लड आणि युरिन जर मिळतं आणलं, लॅबमध्ये तपासलं, पेशंटला न बघता त्या पेशंटचे टर्म्स अँड कंडिशन म्हणजे काय प्रॉब्लेम आहे सांगू शकतो आपण. तसं मग तुम्हाला जसं सांगितलं की पिकाची गुणवत्ता मातीवरती, मातीची पाण्यावरती, पाण्यावरनं मातीची अवस्था कळणार आहे आणि मातीच्या अवस्थेवरून पिकाची अवस्था कळणार आहे. काय असू शकते एवढं सगळं अभ्यास 19 वर्षात आमच्या टीमचा आहे. त्यामुळे तुम्ही डीप टू डीप समजून घ्या. प्लीज रिक्वेस्ट आहे, हात जोडून फोन सायलेंट करा आणि फोनला वाजवून नका देऊ. तुम्ही अति घाई असेल तर मी फास्ट ओळखतो, काय प्रॉब्लेम नाही, पण आजचं डीप टू डीप समजून घ्या. पुढे त्यांनी दिलेलं पीएच तुमचा 7 पेक्षा जास्त असल्यास काय लॉस होऊ शकतो आणि 7 पेक्षा पीएच कमी असल्यास काय लॉस होऊ शकतो. 7 पेक्षा जास्त असले जमिनी विमल असते, वाढीव विमल जमिनीतलं स्फुरद, लोह, मंगल, दस्त, तांब, बोरॉन याची उपलब्ध कमी कमी होत जातं. जर पीएच तुमचा प्रमाणापेक्षा जास्त असेल तर हे आपलं नुकसान होणार. जर पीएच कमी असेल तर काय नुकसान होणार. 7 पेक्षा कमी असल्यास जमीन आम्ल असते, वाढीव आम्ल जमिनीतले कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश, नायट्रोजन, स्फुरद, गंधक याची उपलब्ध कमी कमी होत जाते. क्लिअर होतं तुम्हाला. पीएच वाढला तर प्रॉब्लेम आणि कमी झाला तर प्रॉब्लेम. हे झालं एखाद्या बीपी शुगरच्या पेशंटचा. एखाद्या व्यक्तीला बीपी शुगर आहे आणि त्या व्यक्तीला एखादी जखम झाली, एखादा आजार झाला, त्या व्यक्तीवरती ट्रीटमेंट करण्यासाठी जर बीपी शुगर इनबॅलन्स साखर, रक्तातली साखर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्यांनी केलेला विलाज फेल होईल का सक्सेस होईल. लक्षात येते. मग आज डॉक्टर परफेक्ट आहे, त्याचं मेडिसिन परफेक्ट आहे, पण त्याची जखम बरी होत नाही, त्याचे आजार बरा होत नाही. कशामुळे बरा होत नाही. बीपी शुगर इनबॅलन्स. मग शेतकऱ्याचं तेच हो राहिलं ना. मशागत बी करतोय, खत बी परफेक्ट घालतोय, शिफारशीनुसार करतोय, मग हे का. मग ज्यावेळेस ह्याचा सर्वे रिपोर्ट पूर्ण विद्यापीठाकडे गेला त्यावेळेस त्यांनी एका नियमावली सांगितली. हा डिसेंबर 2015चा अहवाल आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं गेलं की औषधं फवारण्यासाठी पाण्याचा पीएच किती पाहिजे, खत जमिनीत टाकण्याच्या टायमाला मातीचा पीएच किती पाहिजे, कुठल्या पीएच ला कुठलं खत अवेलेबल होतं, ही सगळी इन्फॉर्मेशन त्या अहवालमध्ये दिलं. आणि ह्याची कार्यशाळा आम्ही 2015 पासून संपूर्ण महाराष्ट्र राबवतोय. आणि ह्या कार्यक्रम राबवल्यापासून आम्ही शेतकऱ्याचे निम्मा खर्च कमी करण्यास सक्षम झालो आणि उत्पादन डबल टिबल वाढण्यामध्ये सक्षम. त्याला पॉईंट टू पॉईंट सगळे मुद्दे समजून घ्या. तिसरी गोष्ट, पाण्याचा आणि उत्पादनाचा संबंध आहे का. 100%. उदाहरणार्थ क्लिअर करतो की जमीन माझी 1 नंबर प्रतीची आहे. उदाहरण देतो मी, जमीन माझी 1 नंबर प्रतीची आहे, पण त्या जमिनीमध्ये जाणारं पाणी खराब प्रतीचं, त्या परिसरातलं उत्पादन वाढणार का कमी होणार. उदाहरण नंबर 1. उदाहरण नंबर 2, जमीन माझी हलक्या प्रतीची आहे, पण त्या जमिनीमध्ये जाणारं पाणी चांगल्या प्रतीचे, उत्पादन क्लिअर. आता मला सांगा की पहिलं प्राधान्य कशाला देणं गरजेचे, माती परीक्षण का पाणी परीक्षण. आतापर्यंत तुम्ही किती वेळा पाण्याचे नमुने तपासून खतं तयार केली. म्हणजे जे चेक करायचे ते कधीच केलं नाही, जे नाही करायचे रोज करतो. औषध ऑलरेडी टेस्ट होऊन आलेले, बहुत सारे प्रयोग झालेले असतात औषधावरती. एखादं प्रोडक्ट मार्केटला येण्याच्या अगोदर डायरेक्टली आज तयार झालं, आज संकल्पना त्या कंपनीने तयार केली, आज तयार केलं, उद्या मार्केटला येतं का. त्याच्यावरती अलग अलग ट्रायल्स घेते, आधी स्वतः कंपनी घेते, अलग अलग प्रॉपर त्याचे प्रयोग घेते. त्याच्या लक्षात येतं की हे टॉनिक म्हणून चांगलं काम करते, कीटकनाशक चांगलं काम करते, बुरशीनाशक चांगलं काम करते, पण डायरेक्ट कंपनी विकू शकत नाही. मग त्याचे परवाने कोणापासून काढतात, विद्यापीठ लॅबमधून. मग परत रिसर्च साठी पुढे जातं, लॅबला जातं, लॅबमध्ये पण त्याचे सगळे प्रयोग केले जातात, त्याच्यानंतर शेतकऱ्यापर्यंत येतं. क्लिअर. मग ज्यावेळेस एक गोष्ट जाणून घ्या आजच्या मीटिंग मध्ये, सगळ्यात महत्वाचा रूल आहे, मार्केटमध्ये तुम्ही कुठलं बी खत घ्या, कुठलं पण टॉनिक घ्या, त्या औषधाचा जो सरफेस पीएच असतो ना सामू, तो 5.5 ते 6 आहे. क्लिअर. कुठलंही औषध घ्या, डेलिकेट असेल, ट्रेस आहे, कोरोजन आहे, बुरशीनाशक, तणनाशक, कीटकनाशक आहे, त्या औषधाचा जो सरफेस पीएच असतो तो 5.5 ते 6 आहे. जसं जीए मारतो आपण, जिब्रेलिक ऍसिड, त्याचं कंटेंट शीट वाचलं ना तेव्हा फर्स्ट लिहिलेलं आहे, जीए तुम्हाला ज्या पाण्यात टाकायचे ना त्या पाण्याचा पीएच किती पाहिजे, 5.5च पाहिजे पाण्याचा, तर जीए त्यात 100% एक जीव येणार आणि तो लागू पडणार. डेलिकेट नाव ऐकले, डेलिकेटच्या कंटेंट शीट स्पष्ट लिहिलेले, जीए डेलिकेटच्या पाण्यात टाकायचे तुम्हाला त्याचा पीएच 6 पाहिजे. कोरोजन 6.5 पर्यंत चांगला काम करतो. तणनाशक सगळ्यात महत्वाचा रोल आहे. तणनाशक लेबरच्या आपण काय करतो, तणनाशक मारतो तण वाढल्यानंतर, त्याचा इतका जबरदस्त नियम आहे कोणालाच माहिती नाही. 6.5 ते 7 पीएच पाण्याचा असेल तर प्रमाणापेक्षा जरी तुम्ही तणनाशक कमी असलं तर 100% रिझल्ट देणार. कारण या 6 वर्षाचा अभ्यास असा आहे, 6-7 वर्षापूर्वी आपण राऊंड अप नावाचा एक हे घ्यायचो,
तणनाशक घ्यायचं. त्याचं स्टँडर्ड प्रमाण किती आहे? पंपाला 50 ते 60 ml, जास्त तर 75 ml. ऍक्च्युअली 50च आहे त्याचं. पण आज शेतकरी 100, 150, 200 गेला. का? पैसे जास्त झाले आपल्याकडे. 60% प्रमाण तुम्ही 100 वर का गेला, 150 वरती का गेला, 200 वरती का गेला, हे सगळं आज कळणार आहे तुम्हाला. क्लिअर? त्यामुळे आपल्याला कशावरती काम करायचंय? पाण्यावरती. पाण्यातलेच उदाहरण देतो अजून एक 1.5 ते 2 वर्ष आपल्या एरियामध्ये पाऊस नाही पडला, पण पुरवलं एवढं पाणी माझ्याकडे. मग कोणाकडे बोरचा सोर्स असेल, कोणाकडे शेततळ्याचा सोर्स असेल, कोणाकडे विहिरीचा सोर्स असेल, कोणाकडे नदीचं पाणी शेजारून वाहते, पण पीक लागण केल्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत एकही पाऊस नाही पडला. पाणी भरपूर, खतं भरपूर दिली. त्या सिच्युएशन मध्ये पिकाचं ॲव्हरेज कमी असतं का जास्त असतं? बरोबर आहे. ऊस पट्ट्यामध्ये उदाहरण घेतलं तर 15 टनापासून ते 35 टनापर्यंत ॲव्हरेज घटतं पाऊस नसेल तर. बरोबर. तोच नियम केळी पट्ट्यामध्ये पण असंच. आम्ही त्याला रास म्हणतो. रास एक रास सर्वसाधारण 5, 8, 10 रिवर्स येते पाऊस नसेल तर, आणि पाऊस असेल ते 8, 10 वाढते. तर विचार करा, एका झाडाला 10 किलोचा इफेक्ट पडतोय, तर कमीत कमी एकरामध्ये 1800 ते 1700, 1800 झाडं असतात. पर झाडाची 5 किलो जरी कमी पकडलं तर ते अमाऊंट कुठे गेली? हे नुकसान होतं पाऊस नसल्यानंतर. क्लिअर होते? आणि बाकी ते जे आपलं तरकारी भाजीपाला आहे तोच नियम. हे आज जाणून घे, मी ज्याला अभ्यास म्हणून काम करतोय संपूर्ण महाराष्ट्रभर, हे जाणून घेणं गरजेचं आहे. बिस्लेरीचं पाणी, आरोचं पाणी, शेततळ्यातलं पाणी, पावसाचं पाणी, साठलेलं पाणी, नदीचं पाणी, हे अलग अलग पाण्याचे सॅम्पल आमच्यासोबत रोज येतात ते तपासणीसाठी. मग प्रत्येक पाण्यातले नमुने, जसं आपल्या परिसरातले बी नमुने माझ्याकडे 2016-17 पासून आहे, जुन्नर, नारायणगाव या पट्ट्यामध्ये. तर आपल्या परिसरातले नमुने असे रिपोर्ट आलेले आहेत की पाण्याचा पीएच जास्त आहे, टीडीएच जास्त आहे, सगळ्यात माझा हार्डनेस जास्त आहे, म्हणजे पाण्यामध्ये जड होतोय. आणि पाणी जड असल्यामुळं काय काय परिसरामध्ये अशी नोंद आहे आमच्याकडे की काही पाण्यामध्ये अन्नदाळी शिजले जात नाही, असं पण नियम आहे. असे पण काय रिपोर्ट आहेत का? अन्नदाळी न शिजणे, आंघोळ केले तर केस चिकट बनणे. त्याच्यानंतर अजून एक छोटे छोटे प्रॅक्टिकल प्रयोग आहे. एक बकेटमध्ये बिस्लरीचं पाणी घेतलं आम्ही. एक बकेटमध्ये तो शेतकरी म्हटला, साहेब काय समजा ना, ह्याच्यामध्ये काय टाकलं ते औषधी फुटते. मग आम्ही एक प्रयोग त्यांना दाखवला. म्हणजे तुम्ही रोज साबण कुठला वापरता? त्यांनी तो हात घेऊन आला, डव ब्रँडेड साबण आहे. डव साबण आणला. त्यांना म्हणजे एक फिल्टरची बादली भरून आणा आरोची. एक बकेट 5 लिटर पाणी हे घेतलं, 5 लिटर पाणी हे घेतलं. पहिल्यांदा आम्ही तो डव साबण घेतला आणि त्या ह्याच्यामध्ये फेस तयार केला. कशामध्ये? त्यांच्या नदी जे पाणी अवलंबलं त्याच्यामध्ये तो फेस झाला आणि 5 मिनिट आम्ही होल्ड केलं. हात धुतल्यानं साबण बाहेर काढला तर ती पाणी ते तयार झालं. दुधावानी पांढरं शुभ्र नव्हतं, ती ताकवाने फुटलं. ठीक. नंतर तो दुसरा साबण घेतला डव आणि त्या 5 लिटर दुसरं जे पाणी होतं कुठलं आरोचं, ज्यात कमी क्षार होते, हार्डनेस कमी होता, तो साबण त्या शेतकऱ्या मला आता ह्याच्यात फेस तयार करा. तर तो साबण त्या पाण्यात नाही फुटला, पांढरा शुभ्र झाला. दुधावानी पांढरं शुभ्र पाणी झालं, पण ते फुटलं नाही. मग मला सांगा रिझल्ट कुठल्या पाण्यात येणार? जिथं औषध फुटलं तिथं का जिथं नाही फुटलं तिथं? क्लिअर? तर हे तुमच्या परिसरामध्ये सगळ्यात मोठा हालवा झाला. मग अन्नदाळी न शिजणे, आंघोळ केलं तर केस चिकट बनणे, कपडे व्यवस्थित न निघणे, अशा लेवलच्या पाण्यामध्ये जर तुम्ही मार्केटमधलं कुठलं पण एखादं मोला मागायचं औषध मिक्स करून फवारलं तर त्याचे रिझल्ट कमी येतील का जास्त येतील? आणि औषधाचे रिझल्ट नाही आलं तर तुम्ही कोणाची कॉलर पकडणार? डीलर, दुकानदार, कंपन्या तेच करतो ना. अरे काय तुझ्या औषधाचा रिझल्ट नाही, तू सांगितलं 1 ml घे, मी 2 ml घेतलं, तुम्हाला एक फवारण्यात कव्हर होईल, मी तुझ्यासुद्धा अजून बाहेरच्या 4 औषधाच्या फवारण्या घेतल्या, रिझल्ट नाही. हा प्रॉब्लेम दुकानदाराचा आहे का? गाडीचं स्पीड रस्त्याच्या क्वालिटीवर का गाडीच्या क्वालिटीवर? माझ्याकडे 15 लाखाची वेअर नाही, हायवेला सहज जरी चालली ना 140 ने चालते, पण ती जर खराब रस्त्याला आली तर तिचं स्पीड 20-30च होतो. मग अशा वेळेस मी गाडी बदलायची का ड्रायव्हर बदलायचा? नशीब तुम्ही रस्ता म्हणाल. एक जर मला असं ड्रायव्हर बदला, एक जर मला गाडी बदला. आपण तेच करतो ना. एखाद्या औषधाची बाटली आणली, रिझल्ट नाही आला, एकदा दोनदा दुकानदाराकडे जातो, मी बाटली आणली दादा, रिझल्ट नाही आला, आणि त्याने बघायची हे नेलती का, ही थोडी हलक्यातली बरं का, ती वरची काढला जरा पुसून भारीतली की जरा, ही 500 रुपयाची 1200ची दे. मग मी जरा ऍडव्हान्स शेतकरी, थोडासा मी भांडकोड तर शेतकरी, मी तर विचारतो 2 मिनिटं, तूच दिली ती पहिली बाटली, मग पहिली 1200ची का दिली नाही? मग ते 1200 पहिले 600, 1800ला मला खड्ड्यात का घातला? आणि स्टेज पुढे गेली ना माझी.
हे जाणून घ्या. 500च्या बाटलीत पण काम झालं असतं जर पीएच तुमचा पाण्याचा बॅलन्स असतं तर. तिथं 1200च्या दिवसात रिझल्ट येणार नाही, तर 500चे रिझल्ट येत नाही. क्लिअर होते. तर असं करून आपण औषधाचे ब्रँड चेंज केले, डीलर चेंज केले, दुकानदार चेंज केले. आणि आज आपला शेतकरी वर्गात क्वेश्चन असा झालाय की एखादा इन केलेला सेल्समॅन कंपनीला दिसला की आपण सरळ निघून जायचं म्हणजे ही फसवी दिलो. लक्षात आलं. तर आज तुम्हाला ह्या दोघांचा गैरसमज दूर करणार. मुद्दा लक्षात येतोय. पाऊस काळामध्ये ॲव्हरेज का वाढलं जातं, महत्वाचा मुद्दा. मेन मुद्द्यावरती मी येतो. हे पण पाणीचे आणि पावसाचं पण पाणीचे. ह्याने पण शेत जमीन माती भिजली जाते आणि पावसाच्या पाणी पण भिजले जाते. पण पाऊस पडून गेल्यावर ॲव्हरेज का वाढलं जातं त्याचा अभ्यास केला बारक्या वेळेनं. वरून पडणार जे पावसाचं पाणी आहे आणि आपण जे देतो ते पाणी, दोन्ही पाण्याचं कंपॅरिझन केलं. जेव्हा त्याला लॅबमध्ये तपासलं तर असं लक्षात आलं वरून पावसाचं पाणी आहे, त्याचे जे काही विद्यापीठात दिलं जे अभ्यासक्रम आहे त्याला मॅच केला. वरून पडणार जे पावसाचं पाणी आहे त्या पावसाचा पाण्याचा जो सामू आहे ना, पीएच आहे 6चं वितरण. पाऊस काळात ॲव्हरेज वाढायचं पहिलं कारण पावसाच्या पाण्याचा पीएच किती आहे 6. दुसरं कारण पावसाचं पाणी जड आहे का हलकं आहे. पावसाचं पाणी हलकं असतं. मग हलक्या पाण्यामध्ये औषध खतं मिक्स होणार का जड पाण्यात मिक्स होणार. हलक्या पाणी. हे दुसरं कारण सिद्ध झालं. तिसरं सगळ्यात महत्वाचं चौथं तिसरं, पावसाच्या पाण्यामध्ये कुठल्या प्रकारचा क्षार आहे का. पावसाचं पाणी काय आहे, नॉन क्षारीय मटेरियल मध्ये मोडतो. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात नॉन आयोनिक वॉटर. मराठीत अर्थ काय, क्षार नसलेलं पाणी. पाऊस काळामध्ये ॲव्हरेज वाढायचं पहिलं कारण लक्षात आलं हलकं पाणी. दुसरं पीएच 6. तिसरं नॉन आयनिक वॉटर. नॉन आयनिक शब्द ध्यानात ठेवा. जे क्षार नाही तो नॉन आयनिक. आता जो तुम्ही या ठिकाणी पाणी आणलेले हे क्षारीय का नॉन क्षारीय, याला काय नाव असणार आहे, क्षारीय पाणी. म्हणजे इंग्लिश मध्ये शब्द काय म्हणणार, आयोनिक वॉटर. कुठली आयन आहे त्याच्यामध्ये, सोडियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, लीड म्हणजे काय, सीसर लोहाचं प्रमाण. सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लीड, फ्लोराईड, आर्सेनिक, नायट्रेट, क्लोराईड आणि पेस्टिसाइड हे पाण्यात आढळणारे काय आयन्स आहेत. हे पाणी काय झालं आयोनिक आणि ते काय झालं नॉन आयोनिक. जसा पाऊस काळ कमी कमी होतो तसं जमिनीमध्ये क्षारांचं फिक्सेशन वाढायला चालू होतं. आणि क्षारांचं फिक्सेशन वाढायला चालू झालं की जमीन हळूहळू चिकट आणि चिबट बनायला चालू होते. मग दिलेलं पाणी एक तर वाहून जातं किंवा साठून जातं आणि बाष्प होतं. पाणी बाष्पाने झालं पाहिजे. बाष्प होणारं पाणी खोलवर जास्त जिरतं आणि क्षारांचा थर तयार करतं खाली, लक्षात ठेवा. आणि बाष्प झालेलं पाणी सुद्धा क्षारांचा थर तयार करतं. ह्याच्या आम्ही लाईव्ह डेमो घेतले होते. 1 एकर क्षेत्रामध्ये ऊस पट्टा होता. एका क्षेत्रामध्ये 5 जाळली होती त्या शेतकऱ्यांनी. आणि दुसऱ्या वेळेस म्हणजे याची जाळू नको, ह्या वेळेस आपल्याला प्रयोग करायचा आहे. ह्याला ह्या पाण्याला बाष्प होऊन द्यायचं. मग त्याने काय केली, त्या पाचटीला कुट्टी केली आणि कुट्टी करून ती पसरून दिली. एकाच शेतकऱ्याला पण ह्याला पण सोडलं आणि ह्याला पण सोडलं. 3 महिन्यानंतर तिकडली माती बघितली तर पूर्ण क्षारांचा थर तयार झाला. आणि हे 6 महिन्यांनी सुद्धा क्षार औषधाला सापडलं नाही. मग तो म्हणा साहेब असं कसं काय, दोन्हीला पाणी सेमच आहे, ह्याला पण आणि ह्याला पण इकडे क्षार का दिसत नाही, इकडे का क्षार दिसतो. त्याच्या पाठी कारण तुम्हाला मी क्लिअर करतो. कारण जे पाणी कुट्टीतून गेलेलं होतं त्याला सूर्यकिरण भेटले नाही. सूर्यकिरण बाष्प व्हायला त्याला चान्स भेटला नाही. त्याच्यावर ते पाणी व्यवस्थित पसरलं, व्यवस्थित जिरलं, क्षार कमी. क्लिअर होते तुम्हाला. मग बाष्पीभवन कधी होतं, ज्या पाण्यात क्षार जास्त आहे तिथं बाष्पीभवन फास्ट होतं. मल्चिंगवरचं रिझल्ट का चांगले येतात त्याचं हे छोटंसं कारण आहे. आलं लक्षात. तर ही 4 कारण लक्षात आली. आणि शेवटचं पावसाच्या पाण्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा प्रचंड आहे. ऑक्सिजन O3 ची मात्रा प्रचंड आहे पावसाच्या पाण्यामध्ये. 4 कारण समजली पाऊस काळात ॲव्हरेज वाढण्याची. पहिले मी सांगितलं तुम्हाला की पाऊस पडून गेल्यानंतर आणि पाऊस न पडल्यानंतर 25-30% फरक पडतो उत्पादनामध्ये. आलं लक्षात. त्याची कारण मी तुम्हाला क्लिअर केलेली. आता जे पाणी तुम्ही आणलेले ह्याचे आपण नमुने या ठिकाणी एक बघणार. आता इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 सॅम्पल आहेत. या ठिकाणी मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशी लाईन भरली मी. क्लिअर. प्रत्येकाचे नमुने आपण तपासणार आहे. एकदम सिंपल मेथड आहे. हे काही कुठल्या कंपनीने बनवलेलं औषध नाहीये. जसं आपण लिटमस पेपर, पीएच पट्टी, जसं तुम्ही मॉडेल लॅबमध्ये गेला, नाशिक मॉडेल लॅबला, तिथं तुम्हाला चंबू, टेस्ट ट्यूब, पीएच मीटर, एसी मीटर, टीडीएस मीटर, पीएच इंडिकेटर सगळं अवेलेबल असतं. मग हे सगळं जुनं आहे. पीएच इंडिकेटर मर्कचं आहे. तर हे प्रत्येक पाण्यामध्ये मी 3-3 ड्रॉप टाकणार आहे.
दोन मला गोष्टी क्लिअर होणार आता. तुमच्या पाण्यामध्ये हार्डनेस जास्त असेल, टीडीएच जास्त असेल किंवा क्षार जास्त असतील, हे जे लिक्विड आहे त्या पाण्यामध्ये काय होणार आहे, 100% मिक्स न होणार. क्षार जास्त हे मिक्स न होणार. मिक्स नाही झालं इथला कलर वाढणार. जर मिक्स झालं तर तो कलर मायनस होणार. म्हणजे जसं लाल कलर झाला तर समजायचं काही क्षार नाही, पुन्हा ऍसिडिक वॉटर. पिवळं पाणी झालं तर 6 pH समजायचं. पिवळ्यात थोडे हिरवं मिक्स असेल तर 7.5 समजायचं. हिरवं मायनस होऊन फक्त गडद हिरवं दिसलं तर समजायचं 8 pH आहे. आणि हिरव्यामध्ये थोडं निळं मिक्स दिसायला लागलं तर 8.5, 9, 10, 11. काय लक्षात आलं, आपल्या pH बी कळला. आणि सगळ्यात महत्वाचं हे आपल्याला समजलं, पीएच पेक्षा हे महत्वाचं समजलं की जिथं पीएच 8च्या पुढे गेला याचा अर्थ सरळ आहे हे जे एक लिक्विड आहे, सॉल्व्हंट आहे, हिथं जर मिक्स नाही झालं तर पीएच जास्त दाखवणार. आणि हे जर मिक्स नाही झालं तर औषध मिक्स होईल का पाण्यात? आणि औषध नाही मिक्स झालं तर रिझल्ट काय होणार? डेलिकेट. 6 pH ला 100% मिक्स होतं. हे मी प्रॅक्टिकली प्रयोग करतो. मग जसं मी तुम्हाला सांगितलं, पिकाची गुणवत्ता मातीवरती, मातीच्या पाण्यावरती. आम्ही अजूनही प्रयोग करतो. जे रावेचे विद्यार्थी असतात, रावेचे किती वर्षाची डिग्री सर बीएससी ॲग्रीवाल्याची? बरोबर. 3.5 वर्ष, 4 वर्ष ती पुस्तकी आणि शेवटचे 6 महिने प्रॅक्टिकल फील्डवरती. आणि मी जो शिक्षक आहे आता सुद्धा राहुरी विद्यापीठ, दापोली कृषी विद्यापीठ, नांदेड कृषी विद्यापीठ, जे ॲग्रिकल्चर स्टुडंट आहेत, ज्यावेळेस त्यांची डिग्री कंप्लीट होते त्यावेळेस मी लेक्चरला नसतो त्यांच्यासोबत. पण ज्यावेळेस ते फील्डवर बाहेर जातात त्यावेळेस फील्डवरचे प्रोजेक्ट करतात ना, त्यावेळेस मी तिथं वन डे त्यांच्याबरोबर असतो. काय तुम्ही शेतकऱ्यांना माहिती घेणार आहे? पुस्तकी ज्ञान महत्वाचं नाही, प्रॅक्टिकल महत्वाचं. ज्यावेळेस आम्ही एक प्रोजेक्ट 1 वर्ष असा तयार केला, विद्यार्थ्यांना आम्ही सांगितलं त्या आपण एक प्रयोग करू. एका शेतकऱ्याचं म्हणे की ह्या परिसरामध्ये उत्पादन आमचं का घटत चाललं. मग आम्ही काय केली, एका शेतातली एक पोतभर माती घेऊन आलो. असे ट्रे, हा खूप छोटा ट्रे, असे आम्ही 1.5 फूट उंच आणि 4 फूट रुंद असे 6 ट्रे आम्ही तयार केले. आणि एक पोतभर माती आणली आणि त्या 6 ट्रेमध्ये समान भरली. ध्यान देऊ नका, ऐका हा प्रयोग. इथं तुमचं उत्पादन का घटलं कारण कळलं. माती एकाच ठिकाणची होती, ट्रेमध्ये भरली. त्या ट्रेचे परत 2 पार्ट केले. अर्ध्या ट्रेमध्ये कोथिंबीर, अर्ध्या ह्याच्यामध्ये मेथी लवकर उगवणारी आहे.